नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. कल्पना म्हणते, प्रतिमा, तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तुला सायलीच्या डोहाळे जेवणाचं सगळं बघायचं आहे. प्रतिमा म्हणते, हो, हे काम आपण दोघी मिळून करायचं आहे. कल्पना म्हणते, प्रतिमा, मला सायलीची खूप हौसमौस करायची आहे. मी गुरुजींना आत्ताच फोन करू का? प्रतिमा म्हणते, हो, कर. मग कल्पना गुरुजींना फोन करते आणि म्हणते, मला माझ्या मोठ्या सुनेचं डोहाळे जेवण करायचं आहे. त्यासाठी मुहूर्त वगैरे बघावा लागेल का? त्यावर गुरुजी म्हणतात, अगदी मुहूर्त बघावा लागेल असं काही नाही, पण उद्या आणि परवाचा दिवस चांगला आहे. त्यानंतर 15 दिवस मुहूर्त नाही. हे ऐकून कल्पना म्हणते, ते चालेल, मी तुम्हाला कळवते. फोन ठेवल्यानंतर ती सायलीला विचारते, सायली, आपण उद्या करू का परवा डोहाळे जेवण? सायली म्हणते, तुम्ही जे ठरवाल ते मला चालेल. त्यावर प्रतिमा म्हणते, उद्याचाच ठरवूया का? सायलीही त्याला होकार देते. तेवढ्यात सायली म्हणते, जरा गोलूला घेता का? मला कुसुमताईंशी बोलायचं आहे. ती कल्पनाकडे गोलूला देते आणि कुसुमताईंना फोन लावते. फोनवर बोलत बोलत ती वर रूममध्ये जाते आणि विचारते, कुसुमताई, सोनलच्या काकांचा काही फोन किंवा मेसेज आला होता का? सोनल व्यवस्थित पोहोचली का? त्यावर कुसुम म्हणते, सोनल तिच्या घरी गेली, तरी तुझं लक्ष अजून तिच्याकडेच आहे का ग? सायली म्हणते, सोनल तिथे रुळली का? व्यवस्थित खाते का? हे आपल्याला सतत कळत राहायला हवं. बरं, तू तिच्या काकांना विचारतेस की मी फोन करू? कुसुम म्हणते, तू नको, मीच फोन करून विचारते. मग सायली म्हणते, मला सतत सोनलची आठवण येते. ती काय करत असेल? नीट जेवत असेल की नाही? तिला झोप लागत असेल की नाही? आणि गौरी कशी आहे? कुसुम सांगते, गौरी बरी आहे, आता थोडं थोडं खातेही. दुसरीकडे श्वेता सायली आणि कुसुमचं फोनवरील बोलणं ऐकते आणि लगेच प्रियाला फोन करते. ती विचारते, फोटो आणि चिठ्ठी रेडी आहे का? प्रिया म्हणते, हो आहे. एवढी घाई का? श्वेता सांगते, मी सायली आणि कुसुमचं बोलणं ऐकलं. त्या सोनलची चौकशी करणार आहेत. त्यावर प्रिया म्हणते, मला वाटलंच होतं, पण काही टेन्शन नाही, आज फोटो आणि चिठ्ठी पोहोचेल. श्वेता पुन्हा विचारते, त्या सुरेशला फोन केल्यावर सगळं नीट मॅनेज होईल ना? त्यावर प्रिया म्हणते, होईल. त्या सुरेशने जसा आधी अभिनय केला होता तसंच हेही सगळं मॅनेज होईल. त्यानंतर प्रिया नागराजला सांगते, तुम्ही सचिनला फोन लावा, चिठ्ठी आणि फोटो पाठवा, आणि गरज पडली तर सोनललाही फोनवर बोलायला लागेल, तेही मॅनेज करायला सांगा. मग नागराज सचिनला फोन करतो. गोलू रांगत रांगत दाराजवळ जातो. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. तो दरवाजाला धरून उभा राहतो. इकडे सायली पटकन येऊन गोलूला उचलून घेते आणि कल्पनाकडे देते. तेवढ्यात अस्मिता तिथे येते आणि म्हणते, आता स्मितचं बोट दारात चिमटलं असतं तर? तुमचं कोणाचंच लक्ष नव्हतं का? असं म्हणत ती गोलूला घेते. प्रतिमा म्हणते, अगं, तो कधी रांगत रांगत दाराजवळ गेला, आम्हाला कळलंच नाही. पण अस्मिता म्हणते, म्हणूनच मी सांगते, स्मितला सांभाळायला या घरात एक डेडिकेटेड माणूस हवा. एक नॅनी हायर करूया. अस्मिता म्हणते, मी काय चुकीचं बोलते ते सांगा मला. मी एवढंच म्हणते ना, मम्माला आता एवढा लोड झेपत नाही. तो लोड कमी करण्यासाठी आपण कोणाला तरी हायर करूया. सायली म्हणते, अगं अस्मिता, मी आहे ना, पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्याकडून. कल्पना म्हणते, अगं अस्मिता, विमल नाही, त्यामुळे सगळी कामं आमच्यावर पडतात. त्यात सायलीची तब्येतही नाजूक आहे, ते समजून घे ना जरा. अस्मिता म्हणते, मी समजूनच घेते, म्हणून तर म्हणते की तुम्ही दोघींनी स्मितची जबाबदारी घेऊ नका. त्यासाठी आपण एक नॅनी हायर करूया. प्रतिमा म्हणते, कल्पना, तू तरी एवढा विरोध का करतेस? गोलूला प्रेमाने सांभाळणारी कोणीतरी मिळेल ना. त्यावर कल्पना म्हणते, ठीक आहे, पण गोलूला जी सांभाळेल ना तिला नीट पारखून घ्या. अस्मिता म्हणते, ऑफ कोर्स मम्मा, मी माझ्या बाळाला असंच कोणाच्या हातात देणार आहे का? तेवढ्यात अश्विन म्हणतो, ठीक आहे, आपण या सगळ्याचा विचार करू. आता कोणीही टेन्शन घेऊ नका. इकडे आश्रमात सगळे जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात कुरिअर येतं. मधुभाऊ विचारतात, कुसुम, कुरिअर आलं का? कुसुम म्हणते, हो, बघते. ती कुरिअर उघडते तर त्यात सोनलचा तिच्या कुटुंबासोबतचा फोटो आणि एक चिठ्ठी असते. कुसुम म्हणते, मधुभाऊ, हे बघा, सोनलच्या काकांनी चिठ्ठी पाठवली आहे आणि सोबत सोनलचे फोटोही आहेत. मधुभाऊ फोटो बघून म्हणतात, अरे वा, सोनलच्या चेहऱ्यावरचं हसू बघा. आश्रमातील काका विचारतात, कुसुम, चिठ्ठीत काय लिहिलंय ग? कुसुम चिठ्ठी वाचून सांगते, यात लिहिलंय की सोनल तिच्या घरी सुखरूप पोहोचली आहे. आईबाबांना भेटून ती खूप आनंदात आहे. तिला पाहून तिची आई ढसाढसा रडली आणि वडिलांची प्रकृतीही सुधारते आहे. त्यानंतर कुसुम म्हणते, सायली स्वतः इतकी गडबडीत आहे, पण सोनलची किती काळजी करते. तिला सोनल पोहोचली की नाही या विचाराने साधी झोपही लागली नाही. मानसी म्हणते, सायलीताई इथे असो किंवा तिच्या घरी, ती नेहमीच सगळ्यांची काळजी करते.
आश्रमातील काका म्हणतात, बाळा, आपल्या घरात सगळेच चांगले माणसं आहेत. मानसी म्हणते, असं काही नाही काका. प्रिया होती ना, ती अगदी सायलीताईच्या विरुद्ध होती. मधुभाऊ म्हणतात, आता ती तिच्या स्वभावाप्रमाणे जेलमध्ये आहे. हे सगळं ऐकताना श्वेताच्या मनात मात्र रागाची आग धगधगत असते. इकडे सायली अजूनही स्मितला सांभाळताना झालेल्या हलगर्जीपणाचा विचार करत बसलेली असते. तेवढ्यात कुसुम तिला सोनलचा फोटो आणि चिठ्ठी मेसेज करते. ते पाहून सायलीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं. तेवढ्यात अर्जुन दूध घेऊन येतो आणि विचारतो, बायको, तू आज जेवली नाहीयेस का? सायली म्हणते, मी आई म्हणून कमी तर नाही ना पडणार? अर्जुन म्हणतो, असं का बोलतेस? सायली म्हणते, गोलूला सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. आज माझं थोडं दुर्लक्ष झालं. जर त्याचं बोट दारात चिमटलं असतं तर? उद्या आपल्या बाळाबाबतीत अशीच चूक झाली तर? अर्जुन म्हणतो, नेमकं काय झालं ते मला सांगशील का? मग सायली अर्जुनला सगळा प्रकार सविस्तर सांगते. हे ऐकून अर्जुन हसतो आणि म्हणतो, तुझी आई ना, काहीही कारण नसताना स्वतःलाच दोष देत बसते. पण तुला एक गोष्ट माहिती आहे का? तुझी आई फक्त स्वतःच्या बाळासाठी नाही, तर दुसऱ्याच्या बाळासुद्धा अख्ख्या जगाशी लढू शकते. हे जग सुंदर आहे ते तुझ्या आईसारख्या माणसांमुळेच. सायली म्हणते, हे तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी बोलताय ना? अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. तू इतकी घाबरतेस कारण तू आतापासूनच आपल्या बाळावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतेस. जिथे प्रेम असतं तिथेच अशी भीती असते. सायली म्हणते, पण आज माझ्याकडून किती मोठी चूक होणार होती. अर्जुन म्हणतो, एका चुकीमुळे आई वाईट ठरत नाही. त्या चुकीतून शिकून ती आई अजून मजबूत बनते. हे ऐकून सायलीचं मन हलकं होतं. अर्जुन तिला दूध पिण्यास सांगतो. त्यावर सायली म्हणते, फक्त आईलाच नाही, बाबांनाही ताकद हवी. आणि दोघे मिळून एकाच ग्लासमधलं दूध अर्ध पितात. इकडे आश्रमात रात्री सगळे झोपलेले असतात. तेवढ्यात श्वेता सगळ्या मुलींचे फोटो काढते आणि प्रियाला मेसेज करते. ती मानसीबद्दल सांगते की मानसी तुला आधीपासून ओळखते. ती तुझा खूप तिरस्कार करते आणि सतत तुझ्याबद्दल वाईट बोलत असते. प्रिया ते फोटो पाहते आणि चिडून म्हणते, ही मानसी मला बघून नेहमी तोंड वाकडं करायची. हिला सायलीचा खूप पुळका आहे ना? आणि हाच पुळका तिला महागात पडेल. तेवढ्यात नागराज फोटो पाहून म्हणतो, जरा झूम करून दाखव. गौरीचा फोटो पाहून तो म्हणतो, त्या मानसीच्या मागे लागू नकोस. ही छोटी मुलगी दिसतीये ना, ती आपल्या जास्त फायद्याची आहे. त्यावर प्रिया म्हणते, काका, तो माझा ट्रम्प कार्ड आहे. तो मी आत्ता वाया घालवणार नाही. योग्य वेळ आली कीच वापरणार. सायलीला जे आपलंसं वाटतं, जे तिला प्रिय आहे ते सगळं मी तिच्यापासून हिरावून घेणार. तन्वी म्हणून आयुष्यभर जगण्यासाठी मी किती मेहनत केली होती. पण सगळं सायलीने माझ्यापासून हिरावून घेतलं. आता तिचे असे हाल करेन की तिला वाटेल यापेक्षा मृत्यू बरा. दुसऱ्या दिवशी आश्रमात आलेल्या नवीन 2 मुलींची माहिती सायली घेत असते. ती मधुभाऊंना विचारते, या दोघी कधी आल्या? मधुभाऊ म्हणतात, 2-3 दिवसांपूर्वीच आल्या. सायली म्हणते, यांचे फॉर्म भरून झाले की मी पोलीस स्टेशनला जाऊन नोंद करून येते. तेवढ्यात मानसी गौरीला घेऊन जाते आणि सगळे आपापल्या कामाला लागतात. श्वेता सायलीसाठी चहा घेऊन येते. सायली चहाचं कौतुक करते. मग श्वेता खाली बसून सायलीचे पाय चेपू लागते. सायली म्हणते, अगं काय करतेस? माझे पाय का चेपतेस? श्वेता म्हणते, लहान बहिणीने मोठ्या बहिणीचे पाय चेपायचे असतात. सायली हसून म्हणते, लहान बहीण आहेस ना? मग मला मिठी मार, पण पाय नको चेपू. मग श्वेता म्हणते, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. सायली म्हणते, बोल ना. श्वेता म्हणते, आपण पहिल्या दिवशी भेटलो तेव्हाच मी तुला सांगितलं होतं ना, मला काहीतरी काम हवं आहे. तेवढाच खर्चाला हातभार लागेल. सायली म्हणते, इथल्या खर्चाचा विचार करू नकोस. श्वेता म्हणते, असं कसं? मी इथे आले म्हणजे खाणारं एक तोंड वाढलं. अजूनही नवीन मुली आल्या आहेत, त्यांनाही काही कमी पडायला नको. तेवढ्यात सायलीला अस्मिताने गोलूसाठी नॅनी ठेवायचा विषय काढलेला आठवतो. मग सायली श्वेताला विचारते, तुला जर मी आमच्याच घरी नोकरी दिली तर? श्वेता लगेच म्हणते, अगदीच चालेल. काय करावं लागेल? झाडलोट, भांडी, लादी, स्वयंपाक मी सगळं करेन. सायली म्हणते, ते नाही ग, माझ्या नंदेचं काही महिन्यांचं छोटंसं बाळ आहे, त्याला सांभाळशील का? श्वेता लगेच होकार देते, अगदी सांभाळेन. आणि वेळ मिळाला की आश्रमातही येत जाईन. मधुभाऊ आणि डायलिसिस काकांचीही काळजी घ्यावी लागेल ना. सायली मनात विचार करते, गोलूला सांभाळण्यासाठी श्वेतासारखी विश्वासू मुलगी कुठे मिळणार? आता अस्मिताताईचं टेन्शनही जाईल आणि आईचंही. पण दुसरीकडे श्वेता मनात म्हणते, प्रिया म्हणते ते काही खोटं नाही. ही सायली खरंच मूर्ख आहे. कोणावरही लगेच विश्वास ठेवते. माझ्यावर तर आंधळाच विश्वास बसला आहे, म्हणून तर मला बाळाजवळ ठेवायला निघाली आहे. मग सायली म्हणते, बरं तू आवरून घे, लगेच निघायचं आहे. 2 दिवसांचे कपडे घे, बाकीचं सामान नंतर घेऊन जा. श्वेता आश्चर्याने विचारते, आत्ता लगेच निघायचं? सायली म्हणते, हो,
आज संध्याकाळी माझं डोहाळे जेवण आहे. आज तू घरी आलीस तर आईला तयारीला मदत होईल. श्वेता म्हणते, मी सगळी मदत करेन. सायली म्हणते, पण इथे अजून कोणाला सांगू नकोस. आई स्वतः फोन करून सगळ्यांना आमंत्रण देणार आहे. म्हणून मी मधुभाऊ आणि कुसुमताईंनाही अजून काही सांगितलेलं नाही. श्वेता म्हणते, ठीक आहे, मी कोणालाच सांगणार नाही. असं म्हणत ती बॅग भरायला निघून जाते. श्वेता निघून गेल्यानंतर मधुभाऊ आणि कुसुमताई सायलीजवळ येतात. सायली म्हणते, मधुभाऊ, गेले काही दिवस अस्मिताताई त्यांच्या बाळाला सांभाळण्यासाठी एक बाई शोधत आहेत. मी श्वेताला हे काम करायला सांगितलं आहे. तिलाही 4 पैसे मिळतील आणि आमचीही मदत होईल. कुसुम म्हणते, कल्पना चांगली आहे, पण मुलांना तिचा लळा लागला आहे. मधुभाऊ म्हणतात, दुपारी बाळ झोपलं की ती आश्रमातही येऊ शकेल. सायली म्हणते, हो, श्वेताला जसं जमेल तसं ती इकडे येत जाईल. तसंही आपल्या दोन्ही घरांमध्ये फक्त 10 मिनिटांचं अंतर आहे. तेवढ्यात आश्रमातील 2 मुलं तोंड पाडून उभी असतात. सायली विचारते, काय झालं रे? त्यातला एक मुलगा म्हणतो, सायलीताई, या सगळ्या मुली कर्जतला पिकनिकला चालल्या आहेत. आम्ही दोघेच इथे राहणार. सायली म्हणते, पिकनिक कसली? कुसुम सांगते, अगं पिकनिक नाही, मानसीचा भरतकाम आणि शिवणकामाचा क्लास आहे. त्या सगळ्यांची नावं मी नोंदवली आहेत. तेवढ्यात मानसी म्हणते, अगं कुसुमताई, मॅडम म्हणाल्या होत्या ना, उद्या आमची ट्रिप आहे. आमच्यासाठी बसही बुक केली आहे. दुसरीकडे प्रिया जेलमध्ये असते. श्वेता तिला फोन करून सांगते, सायलीने मला एक ऑफर दिली आहे. प्रिया विचारते, कसली ऑफर? श्वेता म्हणते, तिच्या घरी जाऊन तिच्या बाळाला सांभाळायची. प्रिया म्हणते, तू तिला हो म्हणाली नाहीस ना? श्वेता हसत म्हणते, अर्थातच हो म्हटलं. मी तिला सांगितलं, तिच्या घरी कोणतंही काम करायला मला हरकत नाही. प्रिया म्हणते, तू आज्ञा आश्रम सोडून कसं चालेल? आता कुठे आपल्या खेळाला सुरुवात झाली आहे. तुला त्या मुलींच्या आसपासच असायला हवं. श्वेता म्हणते, काळजी करू नकोस. मी सायलीला सांगितलंय की मध्ये मध्ये आश्रमात येत जाईन. मध्ये मध्ये काय, रोजच येत जाईन. प्रिया म्हणते, छान. मग श्वेता म्हणते, आता आश्रम आणि सुभेदारांचं घर दोन्ही आपल्या ताब्यात असेल. मग प्रिया विचारते, कधीपासून जातेस? श्वेता म्हणते, आत्ता लगेच. आज सायलीचं डोहाळे जेवण आहे. तयारीसाठी मला बोलावलं आहे. हे ऐकून प्रियाचा राग अनावर होतो. ती म्हणते, सायलीचं डोहाळे जेवण? त्याआधी तर माझं व्हायला हवं होतं. तिथे तिचा कौतुक सोहळा सुरू असणार आणि मी इथे जेलमध्ये बसले आहे. क्षणभर थांबून प्रिया म्हणते, पण यावर इलाज आहे माझ्याकडे. सायलीचं हे डोहाळे जेवण मी कधीच होऊ देणार नाही. श्वेता विचारते, काय करणार आहेस? प्रिया म्हणते, आजच मानसीला आणि आश्रमात आलेल्या त्या नवीन मुलींना उचलायचं. सगळ्या एकदम गायब झाल्या तर सायली आणि सुभेदारांच्या आनंदावर विरजण पडेल. श्वेता म्हणते, पण त्या कधी बाहेर पडतात, कुठे जातात हे तुला कसं कळणार? प्रिया म्हणते, ते काम तुझं. त्या कधी बाहेर पडतात आणि कुठे जातात याची प्रत्येक माहिती मला दे. श्वेता म्हणते, ठीक आहे, मी तुला सगळं कळवत राहीन. आता ठेवते, मला बॅग भरायची आहे. असं म्हणत श्वेता फोन ठेवते आणि याच मोठ्या कटासोबत आजचा भाग इथेच संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.